नमस्कार मंडळी, माझं नाव प्रथमेश सावंत. माझ्या PS1375 ब्लॉग्स या चॅनेलवर मी तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत करतो. तर आज आहे आषाढी एकादशी. त्यानिमित्त मी व्हिडिओ केला आहे. लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेले पंढरपुरामध्ये विठ्ठल माऊलीचं दर्शन घेण्यासाठी लाखो भाविक 20-25 दिवस आधी दिंडी म्हणजेच पालखी सोहळा घेऊन पायी चालत पंढरपूरकडे रवाना होतात. पण ज्यांना पंढरपूरकडे जाता येत नाही असे लोक या ठिकाणी कोल्हापुरामध्ये पंढरपूर म्हणून समजल्या जाणाऱ्या नंदवाळ या ठिकाणी येतात. तर मी देखील नंदवाळला गेलो होतो आणि नंदवाळला जाताना मी पायी चालत गेलो होतो. तर पायी चालत जाताना कोल्हापुरामध्ये ज्या दिंड्या पालखी सोहळा हे नंदवाळमध्ये विठुरायाच्या भेटीसाठी गेले होते. तर जाता वारीमध्ये जी काय धमाल मजा मस्ती आली मी तुम्हाला व्हिडिओच्या माध्यमातून दाखवणार आहे. व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. व्हिडिओ आवडला तर लाईक करा. माझ्या चॅनल सकाळी सुरुवातीलाच आमच्या येथील लाईन बाजारमधील विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये आलो होतो दर्शनासाठी. जास्त काही गर्दी नव्हती, त्यामुळे लवकर दर्शन घेतलं. आतमध्ये आल्यानंतर सुरुवातीलाच महादेवाची पिंड आहे, त्यानंतर मग समोर विठ्ठल रुक्मिणीची मूर्ती आहे आणि साईडला स्वामी समर्थांचा फोटो एका बाजूला आणि एका बाजूला संत ज्ञानेश्वरांचा फोटो आहे. खूप चांगल्या प्रकारे विठ्ठल रुक्मिणीची पूजा बांधण्यात आली होती, तुम्ही बघू शकताय. दर्शन घेऊन बाहेर आल्यानंतर बघितले तर लाईन बाजारमध्ये आत्ताच सुरू झालेली प्री स्कूल म्हणून लहान मुलांची ज्युनियर KG सिनियर KGसाठी नवीन स्कूल तयार झाली आहे. त्या स्कूलमधील लहान मुलांची दिंडी विठ्ठल मंदिरामध्ये भेट देण्यासाठी आली होती. ही लहान मुले विठ्ठल रुक्मिणी, संत तुकाराम, संत ज्ञानेश्वर माऊली यांचा वेश परिधान करून आली होती, त्यामुळे दिसायला खूप चांगली दिसत होती. त्यानंतर मी लाईन बाजारातून नंदवाळकडे जायला निघालो. कोल्हापुरातील रंकाळ्यापासून ते नंदवाळकडे जाणाऱ्या मार्गावर प्रत्येक चौकांमध्ये सामाजिक कार्यकर्ते, युवा नेते तसेच सामाजिक संस्था यांच्यामार्फत प्रसाद, लाडू तसेच खिचडी तसेच चहा पाणी वाटप करण्यात आले होते. तसेच खंडोबा तालीमच्या कार्यकर्त्यांकडून रस्त्यावर पडणारा कचरा, बाटल्या असतील ते सर्व गोळा करण्यासाठी खूप सुंदर अशी व्यवस्था करण्यात आली होती. या सर्व देवांच्या पालख्या ह्या नंदवाळकडे रवाना होत असताना यामध्ये कोल्हापूर पोलिसांनी खूप मोठा वाटा उचलला होता, कारण की वाहतूक व्यवस्था जी आहे ती पोलीस प्रशासनाने चोखपणे पार पाडली. कारण दिंडीमध्ये कोणताही व्यत्यय येऊ नये हे सर्व नियोजन पोलीस प्रशासनाने केलं होतं. ते खूप चांगल्या पद्धतीने त्यांनी यशस्वीरित्या पार पाडले. तुम्ही बघू शकताय वारीमध्ये खूप चांगल्या प्रकारे सर्वांचाच जल्लोष खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे. हे कोल्हापुरातील सर्व यूट्यूबर्स आणि इंस्टाग्राममध्ये स्टार आहेत, त्यांचा देखील मोठ्या प्रमाणामध्ये सहभाग होता. वारीमध्ये दरवर्षी म्हाताऱ्या आजोबाजींचा तसेच वयस्कर लोकांचा जसा समावेश असतो तसेच आत्ताच्या तरुण पिढीचा देखील समावेश असणं खूप गरजेचं आहे. हेच या कोल्हापुरातील यूट्यूबर्स आणि इंस्टाग्राम स्टार यांच्याकडून आपल्याला संदेश घेण्यासारखा आहे.
संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर माऊली महाराज यांचा रथ या ठिकाणी आलेला आहे. तुम्ही दर्शन घेऊ शकताय. आत्ता आपण इकडून कोल्हापुरातून आलेला मार्ग आहे. तो समोर रोड गेलाय, तो राधानगरीकडे गेलाय आणि हा हिरवा बोर्ड दिसतोय तिथून आत आपल्याला डाव्या बाजूला वळलं की नंदवाळकडे रोड जातोय. लाईन बाजारमधून नंदवाळ हे अंतर फक्त 17 किलोमीटरचं आहे. तुम्ही मॅपवर नंदवाळ असं टाकला तरी तुम्हाला डायरेक्शन दाखवतोय. दिंडीमध्ये येणाऱ्या सर्व भाविकांसाठी औषधोपचार ते सर्व काही सुविधा मोफत ठेवल्या होत्या. कोल्हापूर जिल्ह्यातील सर्वच भाविकांनी या ठिकाणी नंदवाळ येथे हजेरी मोठ्या प्रमाणात लावली होती. तसेच नंदवाळ या ठिकाणी जत्रा भरवण्यात आली होती. आकाशी पाळणे बसवण्यात आले होते. त्यानंतर आता आपण थोडं चालत आल्यानंतर पुढे कमान लागते. त्या कमानीतून आत आल्यानंतर प्रत्येक खेडोपाडी गावातील दिंड्या नंदवाळ या ठिकाणी दाखल झाल्या होत्या. इथे बोर्ड लावलेला आहे बघा. त्या बोर्डापासून आता आपल्याला आत वळायचं आहे. आता थोड्याच अंतरावर मंदिर राहिलेलं आहे. तुम्हाला आता पुढे गेल्यावर दिसेलच. फायनली आता आपण मंदिरापाशी आलेलो आहे. तुम्ही बघू शकताय मुख्य दर्शन म्हणून बोर्ड लावला आहे, पण मंदिराच्या समोर जी स्क्रीन लावलेली आहे त्या स्क्रीनवरच जे विठ्ठलाचे चित्र असते तिथूनच आपण आता दर्शन घेऊन बाहेर निघायचं आहे. आणि वरती तुम्ही जी लाईन दिसते ती विठ्ठलाच्या गाभाऱ्यापर्यंत जाते. ज्या भाविकांना गाभाऱ्यापाशी जाऊन विठ्ठलाचं दर्शन घ्यायचं आहे त्यांनी या लाईनमधून दर्शन घेऊ शकताय. नंबर नियोजन केले पोलिसांनी, प्रशासनाने. मंदिराच्या समोरून हा मार्ग आला आहे. हा मंदिराच्या समोरून मार्ग आला आहे. तिथं मुखदर्शन घेऊन तिथनं या बाजूला बाहेर जाते आणि मेन लाईन आहे ती तिकडनं बाहेरनं चालू झाली. ती वरनं डायरेक्ट येत्या तेव्हा आत गाभाऱ्यात कोणाला सोडत नाही. ही मुखदर्शनची लाईन पण स्क्रीनवरनं दर्शन होते. खूप गर्दी झालेली आहे. भाविकांचा उत्साह बघू शकता तुम्ही. खूप गर्दी आहे. तरुण आबालवृद्ध सर्वांनी गर्दी केलेली आहे. तसेच दर्शन झाल्यानंतर येताना रोडच्या साईडला जी जत्रा भरली होती, आकाशी पाळणे लावले होते, तसेच उड्या मारण्यासाठी लहान मुलांसाठी जे जम्पिंग जॅक लावले होते. रोडच्या साईडला डोंगर होता. त्या डोंगरावर सर्वजण जाऊन फोटो काढत होते. त्यानंतर मी देखील फोटो काढले व खाली रोडला जी गर्दी दर्शनासाठी येत होती किंवा जी दर्शन करून जात होती, जेवढी गर्दी दर्शन करून जात होती तेवढीच गर्दी दर्शनासाठी येत होती. खूप गर्दी होती, तुम्ही बघू शकता. अशा प्रकारे हा आषाढी एकादशीचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ नक्कीच शेअर करा.